नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की WD आता येणार आहेत आणि हे जवळपास मैदानी भागापर्यंत पोहोचणार आहे आणि त्यामुळे लवकरच महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होईल. सध्या उष्णतेची लाट महाराष्ट्रामध्ये सक्रिय झाली आहे आणि वाढलेल्या उष्णतेचा परिणाम या ठिकाणी स्थानिक कमीदाब निर्माण होईल. दोन्ही समुद्रातून बाष्पयुक्त वारे ओढले जातील आणि पर्यायाने पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं. काल उशिरा महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या लाटेसंदर्भात विदर्भात अंदाज देण्यात आला, परंतु हा उशिरा अंदाज देण्यात आलेला होता. आज देखील विदर्भातील, खास करून पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा या ठिकाणी उष्णतेची लाट राहणार आहे. त्याचबरोबर उत्तराखंडमध्ये देखील उष्णतेच्या लाटेचा पूर्व भागात प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उष्णतेचा आणि ह्युमिडिटी, दमटपणाचा प्रभाव हा आंध्र प्रदेशमध्ये राहणार आहे आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर पूर्व भाग आणि ओरिसामध्ये अवकाळी पावसाला आज सुरुवात होऊ शकते 8 तारखेला, असा अंदाज आहे. 9 तारखेपासून वातावरणात मोठा बदल होणार आहे. उत्तरेकडील जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये WDचा प्रभाव सुरू होईल. पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश या सर्व राज्यांमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. केरळमध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसं याला आम्ही मान्सूनपूर्व पाऊस म्हणतो, कारण हा 1 मार्च नंतर सुरू झालेला असतो आणि गुजरातमध्ये कोकण किनारपट्टीला ह्युमिडिटी आणि उष्णता म्हणजे आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळे घामांच्या धारा या ठिकाणी वाहू शकतात. पूर्व भारत आणि उत्तर भारतामध्ये पावसाचं वातावरण कायम राहणार आहे. पश्चिमी राजस्थानमध्ये उष्णतेची लाट सक्रिय राहील, तर उष्ण दमट वातावरण संपूर्ण गुजरातमध्ये राहण्याची शक्यता आहे. हा 10 तारखेचा अंदाज आहे. अजून तरी गेल्या 24 तासात भारतात केवळ केरळच्या दक्षिण टोकाला आपण बघू शकता, या ठिकाणी थोडं पावसाचा प्रभाव सुरू झाला आहे. मात्र तसं संपूर्ण भारतात अजून पावसाला सुरुवात झालेली नाही. आपण JFHचा सुरुवातीला पावसासंदर्भातला अंदाज आणि नंतर उष्णतेसंदर्भातला अंदाज बघणार आहोत. यामध्ये आता उत्तर भारतात WDचा प्रभाव सुरू होणं अपेक्षित आहे. उष्णता वाढते आहे. 10 तारखेपासून प्रभावी WD उत्तर भारतात सक्रिय होतील. त्याचवेळेस केरळमध्ये पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. पण बघतो जोरदार अशा प्रकारचा WDचा प्रभाव 10 तारखेपासून 13 तारखेपर्यंत उत्तर भारतात आहे. मैदानी भागाकडे याचा 15 तारखेपासून प्रभाव पडण्याची शक्यता आहे. जवळपास मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, विदर्भ असा अंदाज द्यायला सुरुवात झाली आहे आणि याचा बऱ्यापैकी प्रभाव पूर्वेकडून वाढतोय. म्हणजे हा मान्सून पूर्व पाऊसच आहे. त्यामुळे मध्य भारतामध्ये देखील आपल्याला अवकाळी पावसाचा प्रभाव दिसणार आहे. त्यामुळे साधारण आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीने वातावरण तयार होतंय. सध्या रब्बीच्या पिकांची काढणीचा मोसम आहे आणि या काळात हा पाऊस होणं शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी. कालपासून विदर्भामध्ये भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेसंदर्भात अंदाज दिलेला आहे. या ठिकाणी इथे 38 ते 39 अंश सेल्सिअस तापमान आहे. परंतु तरी देखील आपल्याला राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा लाटेचा प्रभाव वाढताना दिसतोय. याचं प्रमाण प्रत्येक दिवशी पुढे वाढत जात आहे. त्यामुळे उष्णतेची लाट महाराष्ट्रामध्ये 11 तारखेपासून अधिक प्रभावी राहील आणि ही विदर्भ उत्तर महाराष्ट्रात असण्याचा प्रभाव शक्यता अधिक आहे. 12 तारखेला आपण उष्णतेची लाट राजस्थानमध्ये बघतो. त्यानंतर विदर्भामध्ये 13 तारखेला उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. 14लाही हा प्रभाव राहणार आहे. मात्र 15 तारखेनंतर हवामानात मोठे बदल होत आहेत. पावसाळी परिस्थिती काही भागात निर्माण होऊ शकते.
आणि पर्यायाने तापमान कमी होण्याची देखील या ठिकाणी शक्यता दाखवण्यात आलेली आहे. आणि याचाच अर्थ काही ठिकाणी गारपीट होईल, काही ठिकाणी बर्फवृष्टी होईल आणि पावसाळी वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे 15 तारखेनंतरच आणि आपण सांगितलेलं होतं की मार्चचा उत्तरार्ध हा पावसाळी असण्याची शक्यता आहे. वातावरण बदलच या ठिकाणी 14 तारखेनंतर दाखवण्यात आला आहे. पूर्व भारत, उत्तर भारत मोठा वातावरणीय बदल होणार आहे. मैदानी भागाच्या दिशेने 21 तारखेपासूनच मोठ्या प्रमाणात WD सरकण्याची शक्यता आहे आणि साधारण 28 मार्च ते 4 एप्रिलच्या दरम्यान भारताच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस होणार आहे आणि पर्यायाने गारपीट, अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह होताना दिसेल. उत्तरेमध्ये बर्फवृष्टी काही भागात होऊ शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवर वातावरण एप्रिलमध्ये देखील पावसाळी राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात एप्रिलमध्ये देखील पाऊस होण्याचा अंदाज कायम आहे. काही ठिकाणी गारपीट देखील एप्रिलमध्ये होईल. आपण जर एप्रिलचा मासिक अंदाज CFSचा बघितला तर आपल्याला संपूर्ण भारतात पावसाची नोंद होईल असा अंदाज आहे. आपल्याला मे महिना देखील वादळी पावसाचा असणार आहे. भारतात अनेक ठिकाणी पाऊस होईल. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण ECMWF मॉडेलने 20 तारखेपासून दाखवलं आहे. 21ला यामध्ये थोडीफार वाढ होऊ शकते. 22ला हे वातावरण असणार आहे. आपण जेव्हा 23 पर्यंत JFS मॉडेलचा अंदाज बघतो तेव्हा देखील आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज देण्यात येतोय. USAI या मॉडेलने देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे. SSC मॉडेलने देखील पुणे, अहिल्यानगर दक्षिण, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, पुणे, सांगली या भागात पावसाचा अंदाज 17 तारखेपासूनच दिला आहे. AIFS मॉडेल देखील आता विदर्भाच्या दिशेने मराठवाड्यापर्यंत पावसाचा अंदाज देऊ लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रातून 13 तारखेपासून ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होईल. 14 तारखेला देखील सोलापूर, लातूर, बार्शी, अगदी सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व भागामध्ये आपल्याला वातावरण बदलताना दिसेल. 15 तारखेनंतरच महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण काही ठिकाणी बनायला सुरुवात होईल. 16-17 तारखेलाही ECMWF मॉडेलने ढगाळ वातावरण दाखवलं आहे. ECMWFने महाराष्ट्रात विशेष वातावरण दाखवले नाही आहे. 19 तारखेपासून काही विभागात तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. ECMWFने महाराष्ट्रात खरी पावसाची सुरुवातच 20 तारखेपासून होईल असा अंदाज दिला. यामध्ये सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, बीड, नांदेड, यवतमाळ, परभणी या काही भागात याची सुरुवात असण्याची शक्यता आहे. अगदी अमरावती, वर्ध्यापर्यंत. 21ला थोडं पुणे, साताऱ्यामध्ये, कोल्हापूरपर्यंत ढगाळ वातावरण आहे. विखुरलेल्या स्वरूपात पुन्हा उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात, अगदी मराठवाड्यापर्यंत 22 तारखेलाही पावसाचा अंदाज आहे. हा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. JFSने देखील 15 तारखेपासून महाराष्ट्रात वातावरण बदलाचा अंदाज दिला आहे. 16 तारखेपासून काही विभागात पावसाला सुरुवात होऊ शकते असा JFSचा अंदाज आहे. यामध्ये सुरुवातीला परभणी, नांदेडचा समावेश आहे. 17 तारखेला हे वातावरण अधिक पोषक बनून वाशिम, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड या भागात पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे. प्रत्येक दिवशी हे वातावरण वेगवेगळ्या पद्धतीने बनतंय. अहिल्यानगर, पुणे, सातारा भागात पावसाळी वातावरण किंवा अगदी
नागपूर ते चंद्रपूरच्या दरम्यान पावसाळी वातावरण 18 तारखेला असू शकतं. 18ला रात्रपाळी देखील पाऊस करू शकतो नांदेड, लातूरच्या, सातारा, कोल्हापूरच्या भागात. 19 तारखेलाही कोल्हापूर, सोलापूर भागामध्ये, दक्षिणेला वातावरण राहणारे, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस हा आता मॉडेल दाखवू लागला आहे. आपण बघतो बीड, नांदेड या भागात काही ठिकाणी हलकी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. पण 20 तारखेला बघतो छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अगदी यवतमाळ, चंद्रपूर, कोल्हापूर या भागात काही ठिकाणी जो वातावरण दाखवलं जात आहे ते गारपिटीचं देखील आहे. त्यामुळे आपण बघतो 21 तारखेला हे वातावरण अधिक प्रभावी बनण्याची शक्यता असून महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात हे वातावरण असणार आहे. त्यामुळे किती प्रभावी हे वातावरण बनतंय यावर आपण बारकाईने लक्ष देणार आहोत. होऊ शकतं शेवटचा आठवडा अधिक पावसाळी देखील राहू शकतो, कारण पुढे वातावरण अधिक बनत जाणार आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचे संकेत आहेत 15-16 तारखेनंतर. JFS मॉडेल आणि ECMWF मॉडेल जरी वेगवेगळा अंदाज असला तरी आपल्याला सावध असणं आवश्यक आहे, कारण हल्ली आपण बघितलं ECMWF मॉडेलपेक्षाही JFS आणि आयकॉन मॉडेलचे अंदाज अधिक जुळत आहेत. आपण JFSचा जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा आपल्याला 22 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यामध्ये अगदी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण याचा समावेश आहे, अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंत. आणि त्यामुळे 22 तारखेपर्यंत आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो. काही भागात हलकी गारपीट होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी त्या दृष्टीने तयारी लागणं आवश्यक आहे. उष्णतेची लाट सुरू झाली आहे महाराष्ट्रात आणि आता पावसाचाही प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.